महत्वाची घडामोड आहे। देशात महिला आरक्षणाच्या निमित्तानं दुरुस्ती विधेयक येऊ घातलंय आणि उद्धव ठाकरे त्याला विरोध करणार आहेत। सूत्रांच्याकडून मिळालेल्या अत्यंत जबाबदार आणि विश्वसनीय अशा माहितीच्या आधारे ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणतोय। बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये संसदेत त्यांच्या खासदारांनी मतदान करावं अशी भूमिका घेते झाले आहेत। या निमित्तानं आपल्यासोबत आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, माझा आवाज येत असेल तर पटकन सांगा, उद्धव ठाकरेंना महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाचं समर्थन का करायचं नाहीये? याच्यामध्ये विरोधकांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये दोन त्यांचं महत्त्वाचं म्हणणं आहे। मग ते खासदार प्रणिती शिंदे किंवा एकूणच काँग्रेसचं असो किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचं असो, त्यांचं असं म्हणणं आहे की महिला आरक्षण हे नाव पुढे करून जे आहे ते डिलिमिटेशन आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्र सरकारकडनं केला जातोय। म्हणजे सध्या जी संख्या आहे लोकसभेच्या खासदारांची, त्या संख्येमध्ये जर पुढे जाऊन वाढ करायची असेल तर त्यासाठी जे केंद्र सरकार आहे ते महिला आरक्षण 33% जरूर आणू पाहत आहे। पण त्यामध्ये प्रश्न असा आहे की जे उत्तर भारत आहे त्या ठिकाणी अधिकाधिक लोकसभेच्या सीटच्या संख्या ज्या आहेत त्या देण्यात येतील आणि त्याचबरोबर ज्या उत्तर भारत सोडून ज्या दक्षिणेकडे असतील, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा असेल, या ठिकाणी मात्र लोकसभेच्या सीट ज्या आहेत त्या म्हणजे एकूणच जर महिला आरक्षण जर लागू करायचं असेल तर पूर्ण पुनर्बांधणी जी आहे, पुनर्रचना जी आहे खासदारकीचे जे एरिया असतो त्याची पुनर्रचना करावी लागेल आणि त्या पुनर्रचनेसाठी जे आहे ती खासदारांची संख्या उत्तर भारतामध्ये जास्त वाढते आणि दक्षिण भारतामध्ये मात्र याची संख्या जी आहे ती वाढत नाहीये। महाराष्ट्रामध्ये सध्या जरी 48 खासदार असतील तरी येणाऱ्या काळामध्ये जर महिला आरक्षण लागू केलं आणि महिला आरक्षण मला ज्योत्स्ना पटकन एक आणखी या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की ज्या शिवसेनेची महिला आघाडी ही त्यांच्या राजकारणामध्ये अत्यंत सक्रिय राहिलेली आहे, अशा पक्षाच्या प्रमुखाच्या कडून ही भूमिका घेतली जाणं ही कितपत योग्य अयोग्य संकेत समाजामध्ये पोहोचवेल? बोला ज्योत्स्ना। याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की महिला आरक्षण जर केंद्र सरकारला लागू करायचं असेल तर त्यांना सर्वात पहिल्यांदा खासदार जे आपले 500 पेक्षा जास्त 543 खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागेल आणि पुनर्रचना जर केली तर खासदारांची संख्या जी आहे ती जवळपास 850 होणार आहे आणि त्यामध्ये उत्तर भारताला जास्त अधिकाधिक जागा मिळतील अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि काँग्रेसकडनं केला जातोय। प्रश्न इथे फक्त महिला आरक्षणाला विरोध करण्याचा आमचा हेतू नाहीये असं जे आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येत आहे। मात्र उत्तर भारताला लोकसभेच्या संख्यांची अधिकची जागा द्यायची आणि दक्षिण भारतातल्या राज्यांना संख्या कमी द्यायची याचा आम्ही विरोध करतोय असं। ठीक आहे ज्योत्स्ना, या निमित्तानं आपण चर्चेला आणखी पुढे नेण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जातोय। आपल्याला कळलंच असेल, उद्धव ठाकरेंनी महिला आरक्षणाला, मुख्य म्हणजे महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचं ठरवलंय। आपली प्रतिक्रिया एका मिनिटात। प्रबोधनकारांचा नातू म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंची मला कीव करावीशी वाटते। प्रबोधनकार आम्ही कृतीत आणतो म्हणतो आणि पूर्णपणे त्याच्या विरोधात वागायचं। तांत्रिक विषयाचा मुद्दा याच्यामध्ये आणायचा, त्याच्यामध्ये अडकवायचं लोकांना आणि मूळ मुद्द्याला जे महिला सक्षमीकरण आहे त्या विषयाला बगल देण्याचा हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे। जर ते याला अशा पद्धतीने बगल देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी सुद्धा त्यांची महिला आघाडी बरखास्त करावी आणि त्यांच्या युवाच्या हातामध्ये द्यावं, पेंग्विन बॉयच्या हातामध्ये सगळी ताकद। अशा पद्धतीने विरोध करणं याचं कारण काय आहे? त्यांना सांगावं लागेल कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही विरोध करताय। स्त्री पुरुष भेदाभेद तुम्ही हा केवढा मोठा आहे, तिच्या कर्तृत्वाचं तिला सक्षम करायचं असेल तर आपल्याला ठोस पावलं उचलली पाहिजेत। तांत्रिक मुद्दे बाजूला राहू द्या, आधी विधेयक येऊ द्या, त्याच्यावरती चर्चा करा। पण हे सगळं होण्याआधी फक्त विरोध करायचा, उद्धव ठाकरेंची कीव करावी, शिवाय ते संताप येतो। कारण खरंच महाराष्ट्राला हे एक लागलेली कीड आहेत का, असाही प्रश्न माझ्या मनामध्ये येतो। धन्यवाद वर्षाजी या प्रतिक्रियेसाठी।